तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। बुद्धं शरणं गच्छामि। त्या सम्यक संबुद्धाचं अनुसरण करतो। धम्मं शरणं गच्छामि। मानवाच्या दुःखमुक्तीकरिता तथागतांनी सांगितलेल्या धम्माचं मी अनुसरण करतो। संघं शरणं गच्छामि। मी आदरणीय आणि पवित्र अशा भिक्खू संघाचंही अनुसरण करतो। खऱ्या अर्थाने रयतेचा राजा, बहुजन प्रतिपादक असलेला असा हा रयतेचा राजा, ज्याला आज जगभरामध्ये मानलं जातं मॅनेजमेंट गुरु म्हणून, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या मनामनामध्ये आहेत। कारण त्याची जयंती तितक्याच मोठ्या उत्साहाने या महाराष्ट्रामध्ये, या देशभरामध्ये साजरी होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 127वी जयंती, मला वाटते जोपर्यंत या पृथ्वीवर प्रत्येकावर यानंतर अजून एक सुंदर या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होत आहे वेळी सलामी भीम राण्यामध्ये। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। मिरवणूक काढली त्यांचा, याबद्दल इथे बांधव बौद्ध सेवा संस्थेतर्फे त्यांचा इथे हार्दिक अभिनंदन करतायत, त्यांचा सत्कार केला जात आहे। जोरदार टाळ त्यांचं गजरात स्वागत करावं। यानंतर यापुढे मी आयुष्यमान माननीय संजय कांबळेजी यांना विनंती करतोय की त्याने मंचावर यावं। त्यांचा सत्कार आयुष्यमान गणेश नाडार मी यांना विनंती करतोय त्याने मंचावर यावं।
हसता बिन नोटावय पायान कोटावय किती शोभला हसता बिन नोटावय पायान कोटावय पैसा बिना हसा पडतो भांडीचा पैसा बिना हसा पडतो भांडीचा शोभून दिसत नोटावय शोभून दिसत नोटावय किती शोभला हसता बिन नोटावय पायान कोटावय 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 कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई बोले ठासून भिंत्या ठाई बोले ठासून भिंत्या ठाई राव जमायचं आपलं नाही राव जमायचं आपलं नाही अशा दीड दमडीच्या पायी आता समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी आता समाज विकणार नाही अशा दीडगमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीडगमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही चालून धर्म धर्म त्यात आढळलाय आता एकच पंथ चालून धर्म धर्म त्यात आढळलाय दुःखाचा एकच पंथ या मर्दाने फाशी म्हणला या मर्दाने फाशी म्हणला मेलो नाही अरे मेलो नाही अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही दीडगमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीडगमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही करेन किल्ला सर्व धर्म झाला तर मरेल आंबेडकर करेन किल्ला सर्व धर्म झाला तर मरेल आंबेडकर आणि जगलो तर गावी जगाला आणि जगलो तर गावी जगाला करून पर्वत नाही अरे करून पर्वत नाही अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीडगमडीच्या 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 पायी माझा समाज विकणार नाही बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे विकासाची भाषा करणारे जे आहेत ना आजकाल लोक मी राजकारणात बोलत नाही जे विकासाची भाषा करतात तेवढ्या पुरतेच मर्यादित राहतो बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये या देशामधील 3 धरणांचे प्रकल्प पूर्ण केले. या देशामध्ये धरणाची संकल्पना आणणारे जर कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
आज जो आपल्याला पाण्याचा यक्ष प्रश्न जो आपल्यासमोर उभा राहिलेला आहे, बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की या देशातील सर्व नद्यांना जोडा, नद्या जोड प्रकल्प राबवा. जर तुम्ही असं केले नाही तर भविष्यात तुम्हाला पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार. बाबासाहेब जे म्हणाले काही खोटं बोलले का? आज तेच प्रसंग, तो प्रश्न आवासून उभा आहे पाण्याचा. ज्या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली, आजकाल व्हॉट्सअपमध्ये सर्व माहिती मिळते. 1935 साली झाली. त्याचा आधार ग्रंथ कुठला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कुठला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाची समस्या, त्याचा उगम आणि त्याचं निराकरण. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की व्हॉट्सअपवर आलेलं नाही आहे. 1935 मधून 9 वर्ष वजा करा. किती? 1935 मधून 9 वर्ष वजा करा म्हणजे किती होतं साहेब? बोला पटकन. 1926 मध्ये बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो 1926 मध्ये बाबासाहेबांनी हा ग्रंथ पुरा करून त्याच्या संदर्भात डॉक्टरेट मिळवून मग नंतर बाबासाहेबांची त्या ग्रंथाचे महत्व कळलं. आणि मग आज जे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आस्थापनामध्ये कामाला आहात, तिकडे प्रत्येकाची युनियन आहे. ही युनियन कायदेशीर असते हे तर तुम्हाला माहिती आहे. पण ही युनियन कायदेशीर असावी ह्याचा तरतूद आणि ह्याचा जो नियम बनवणार आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज तुम्ही आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चे काढतो, हा मोर्चा सुद्धा कायदेशीर परवानगी घेऊनच काढतो की नाही? पण ती कायदेशीर परवानगी मिळते की नाही? कारण तशी कायद्याने परवानगी आहे मोर्चा काढणं, आपल्या हक्कांसाठी आंदोलन उभारणं. या सगळ्या गोष्टीची तरतूद बाबासाहेबांनी समतामूलक समाज रचनेची व्यवस्था असलेल्या संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेला आहे. आणि काय म्हणता की अजून विकास व्हायचा. बाबासाहेबांनी विकासाचा पाया आणि संकल्पना संविधानाच्या माध्यमातून आधीच नमूद करून ठेवलेल्या. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा. लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, सातोटी निराशा, लोकली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी. विकासाच्या आधी काय? 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी. विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापडाची काया, चांदण्याची छाया, कापडाची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता. आणि तोच धोरण आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही शासनाने सरकारने जर अंमलात आणलं असतं तर मला वाटतं शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची कधी वेळच आली नसती. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जेव्हा एका मुलीवर अत्याचार झाला,
ज्या गावाचा पाटलाने अत्याचार केला त्याच्या हात कलम करण्याची शिक्षा महाराजांनी त्या पाटलासाठी फरमावली आणि मेसेज दिला की माझ्या या स्वराज्यामध्ये आया बहिणीवर जर हात टाकाल तर खबरदार. हा तो मेसेज शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून दिला आणि बाबासाहेबांनी स्त्रीच्या रक्षणाची, स्त्रीच्या सन्मानाची, स्त्रीच्या प्रगतीची तरतूद शिवाजी महाराजांच्या स्वराज्य डोळ्यासमोर करून संविधानामध्ये तशी तरतूद केली. शिवरायांनी दैतेचा तो न्यायहारा केला, शिवरायांनी दैतेचा तो न्यायहारा केला. खंडायांच्या घटनेमध्ये परंपरेला प्रताप सिंग कोणी माफी खातोय, परंपरेला प्रताप सिंग कोणी माफी एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या नियम होता. पण बाबासाहेबांनी पहिलं आंदोलन जे केलं 1927 ला, 20 मार्च 1927 ला पाण्याचं आंदोलन केलं. ज्या पाण्याला हात लावण्याची मुभा नव्हती त्या पाण्याला आग लावण्याचं काम बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून केलं. कहते हैं कि कुदरत के हिसाब से पानी जो है वो आग बुझाता है, कुदरत के हिसाब से पानी जो है वो आग बुझाता है, लेकिन मेरे बाबा साहब ने तो पानी को ही आग लगा डाली. परंपरेला प्रताप सिंग दोन्ही भारतीय ठोकर, परंपरेला प्रताप सिंग दोन्ही भारतीय ठोकर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या मला एकदा जोरदार घोषणा द्यायच्या दोन्ही महापुरुषांच्या नावाने. छत्रपती शिवाजी महाराजांचा, एकदम डलावाज, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संत गाडगे महाराज हॅलो हॅलो सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांच्या टीमचं स्वागत करायचं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष भीमराव प्रसाद यांचं संत गाडगे महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. भीमराव यांना आमच्याकडून शाल आणि पुष्पगुच्छ देण्यात येत आहे, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हॅलो हॅलो पांडव सेवा संघ त्यांच्या अध्यक्ष
अध्यक्ष भीमराव प्रसाद आणि त्यांची टीम यांचं स्वागत करत असताना यांनी 10 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि इथून पुढेही असंच काम करावं. त्यांना जे सहकार्य करतात त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नाही सहकार्य करत त्यांचा आभार मानतो. इथंच सांगतो, जय भीम. यानंतर मी माननीय संदीपभाई जळगावकर यांच्या सत्तात घेणार, पण कमीत कमी 2 गाणे इथून ऐकून जावे म्हणून पण साहेब राग मानून घेऊ नका. हां, आणि आपले सरफरे साहेब पण आले, त्यांचा पण हार्दिक अभिनंदन माझ्यातर्फे. लागले ना
तसंच पंचशील मित्रमंडळाचे संचालक सेक्रेटरी तसंच या पटांगणामध्ये आपण 10 वर्ष जय कार्यकर्ते सुरेश कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार तसंच युवक मित्रमंडळ तसंच मी संत गाडगे महाराज वरिष्ठ नागरिक भीमराव प्रसाद यांच्या हस्ते यांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांना टाळ्या वाजवायच्यात. चुकवता हे 8 वाजता पाऊस येऊ द्या काही येऊ द्या ते विहारात जातात 8 वाजता विहार साफ करतात विहारात वंदना घेतात यांचा जेवढं पण कौतुक ठेवला तेवढं कमी आहे. आपले घरची सर्व कामं करून ते बरोबर 8 वाजता इथे येतात आणि वंदना घेतात म्हणून मी त्यांचा इथे माझ्यातर्फे स्वागत करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा जय भीम नमो बुद्धाय. प्रमाणे ताई आमची माजी नगरसेविका आणि माझी ताई 5 वर्ष आमच्यासाठी खूप मेहनत केली. तसंच वार्ड क्रमांक 116 चे शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माणचे शाखा अध्यक्ष आणि आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सतत 12 वर्षापासून मला समाजकार्य कसं करायचं ते शिकवतात ते माझे मोठे भाऊ अरुण भाऊ कुंभार यांचा सत्कार मी करेन असं मला वाटतंय. त्यासाठी आमचे अरुण कुमार यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आणि आमचे शेजारी भीमराव करतील. पाहुणे आहेत सत्कार करून त्यांचा स्वागत करा. त्याचप्रमाणे योगेश सोलंकी वार्ड क्रमांक 16 चे उपशाखा अध्यक्ष त्यांचा सत्कार विशाल मोरे साहेब यांना विनंती करतो. विशाल मोरे साहेब. त्याचप्रमाणे सुशांत कांबळेजी
मंचावर यावं. त्यांचे सत्कार मी नरेंद्र सरात बोलून इथे आलेले आमचे तमाम बंधूंना शुभेच्छा द्यावं. पहिली मुद्रा आपले सर्वांचे आज जे आपण उभा आहे, आज महाराष्ट्रात, भारतात आज छाती पुढे काढून चालतो, मान वर काढून चालतो, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि मी जिकडे जातो तिकडे सांगतो, जयंती निमित्तच नाही, असंही की बाबासाहेबांची जयंती ही 365 दिवस साजरी झाली पाहिजेत. आणि घरोघरी आपण जयंतीच्या मंडळात आपण उत्सव साजरे करतोच, पण आपल्या घरोघरी दिवाळी असे आपण साजरी करतो, तशी बाबासाहेबांची जयंती घरोघरी सण म्हणून साजरी करावी अशी मी सर्वांना नेहमीच सांगत असतो. हे त्यांनी विसरावं नाही आणि ते आपल्याला त्रासही देत नाही. पण मी परत एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपली सर्वांची माफी मागतो की आमच्यामुळे कार्यक्रम आणि उशीर झाला, त्याबद्दल मी आमच्या सर्व पदाधिकारी, वैष्णवीताई, नंदू गोगले, आमचे अरुणदादा कुंभार, या सर्वांच्या वतीने आम्ही तुमची हात जोडून माफी मागतो की आमच्यामुळे तुम्हाला एक 5 मिनिटाचा जो त्रास झाला त्याबद्दल मी परत एकदा तुमची माफी मागून माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम. कार्यक्रमात बोलतो ना अपन 7 स्टार होतो, 4 पे चांद लग गया, वैसे आज आप हमारे प्रोग्राम में आए और हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाए, तो 4 चांद लगा दिए आपने. और इसके लिए मैं अरुण भाई जी, साईनाथ जी और योगेश जी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और तहे दिल से आप लोगों का स्वागत करता हूँ. धन्यवाद. जय भीम. जय भारत. Thank you.
जगात झाले कशी झाली निबंध झाली एकदम मस्त फसला संपूर्ण जगात कोणाची
जयंती जगात झाले भीम जयंती राहुल मोरे संगो मे शरणं वरं एतेन सच्चेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत जब तक सूरज